हिरव्या बांगड्या आणि सुवासिनीचं नातं काय? हिरव्या बांगड्या हा स्त्रियांचा आवडता शृंगार. 16 शृंगारांपैकी हा एक शृंगार मानला जातो. विशेष करून महाराष्ट्रात लग्न झालेल्या स्त्रिया हिरवा चुडा भरतात. सुवासिनीचं लेणं म्हणून हा हिरवा चुडा भरला जातो. पण या हिरव्या बांगड्या आणि सुवासिनीचं नेमकं नातं तरी काय असेल बरे? हिरव्या बांगड्यांचा रंग नवीन घरातील नातेसंबंध प्रेमाने फुलवतो आणि त्यांना भरभराट मिळवून देतो. विवाहित महिलांनी दोन्ही हातात बांगड्या घातल्यामुळे पतीला दीर्घायुष्य मिळावे असा विश्वास असतो. वास्तुशास्त्रानुसार हातामध्ये असलेल्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे घरातील वातावरण सुखमय आणि समृद्ध होते. मनगटावर असलेल्या एक्युप्रेशर पॉइंट्स दाबल्याने महिलांचे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. गर्भवती महिलांनी 7व्या महिन्यानंतर बांगड्या घातल्याने मेंदूच्या पेशींचा विकास होतो आणि शिशुला आवाजांची ओळख होऊ लागते. बांगड्या घातल्यामुळे मनगटावर सतत घर्षण होते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होऊन शरीराच्या इतर क्रिया सुधारतात. तर असे आहे हिरव्या बांगड्या आणि सुवासिनीचे नाते. स्त्रियांच्या आरोग्यात तर हिरव्या बांगड्या भर घालतातच, पण त्यातही त्यांचे सौंदर्य उठून दिसते.